तर ब्रेकनंतर आपल्या या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नैराश्य, डिप्रेशन या महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मला लगेचच चर्चेला सुरुवात करायची आहे. डॉक्टर, आपण बऱ्याचदा असं होतं की आजकालची तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आली किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाहीये, शॉर्ट टेम्पर आपण म्हणतो, जे आजकालच्या तरुणांमध्ये खूप पाहायला मिळत आहे, त्यामुळे नैराश्याचे बळी वाढतात. त्यावर तुम्हाला काय सांगायचं? हो, ते सुसाईडचे दोन कारण असतात. एक तर सिग्निफिकंट डिप्रेशन, म्हणजे आपल्याला वाटतो की आता हा आयुष्य जगायचंच नाही आहे, इट इज नॉट वर्थ लिव्हिंग, तेव्हा लोक सुसाईड कमिट करतात आणि ह्याची इन्सिडन्स खूप जास्त वाढलेली आहे. सो द अवेअरनेस ऑफ डिप्रेशन जे आहे, 1 in 4 पीपल गेट डिप्रेशन. ते म्हणून आपल्याला खूप जास्त ते अवेअरनेस व्हायला पाहिजे, एस्पेशली अबाउट सुसाईड्स. हे जे तुम्ही सांगतात की मला एक गोष्टी नाही भेटलं आणि ते सुसाईड केलं, त्यामुळे इम्पल्सिव्ह DSH, इम्पल्सिव्ह डेलिबरेट सेल्फ हार्म म्हणून सांगतो की शॉर्ट टर्म आपण कॉन्सिक्वेन्सबद्दल नाही विचार करत आणि रागामुळे सुसाईड करणं, त्याला इम्पल्सिव्ह DSH बोलतात. की आपल्याला लहानपणीपासून हा न्यू जनरेशनला नो ऐकायची सवय नाही आहे. सर ॲज पेरेंट्स, जेव्हा पेरेंट्सला आम्ही खूप लेक्चर्स जेव्हा देतो, हे सांगतो की यू शुड टीच द चिल्ड्रन हाऊ टू हँडल फेलियर ऑल्सो. बरोबर. खूप मुलं कॉम्पिटिटिव्ह असतात, त्यांना फेलियर हँडल करायची, नो सांगायचं, ते आपण त्यांना लहानपणीपासून शिकवायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलाय. मच्छिंद्र माळी आहेत आपल्यासोबत ठाण्यावरून. मच्छिंद्र, काय तुमचा प्रश्न आहे? थेट आणि सलग विचारा. मॅडम, माझं लग्न 10 वर्षापूर्वी झालं. माझी मिसेस डिप्रेशन आहे असं मला वाटतं, कारण डिप्रेशनमुळं पहिले 5 ते 7 वर्ष पोट दुखलं आणि ज्यावेळेस मी डॉक्टरांना भेटलो, मानस पोटाचं पोट दुखायचं कमी झालं, परंतु अजूनही तिला घाबरल्यासारखं होतं आणि तिचं डोकं खूप दुखतं आणि तिची थोडी वजनही वाढलेलं आहे आणि रात्री झोप लागत नाही, सारखी विचार करत बसणं किंवा कोण काय बोलते या गोष्टीकडे तिचं लक्ष नसतं. ती तिच्या विचारामध्ये गुंग असते, सारखं चिडचिडपणा करते. तिच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे, पण ते किती दिवस चालू राहणार आणि ते कधी कमी कमी होत जाणार. थोडं डॉक्टरांनी कमी केलं, परत कालांतराने थोडा त्रास वाढलेला असतो, परत औषधं गोळ्या परत वाढवून देतात. परत ते असं जवळजवळ 4 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. ते किती दिवस घ्यावं लागेल? नक्कीच. तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर नक्कीच देतील. जे फिजिकल सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन इज व्हेरी कॉमन. 50% लोक जे डिप्रेशनचे डिझॉर्डरनी डील करतात, त्यांना कधी कधी सॅडनेस ऑफ मूड, जे उदासीनता, नैराश्य आपण खूप कॉमनली असोसिएट करतो, ते नसतो. दुखणं म्हणजे पोटामध्ये दुखणं, नाही तर डोकं दुखणं, की वेग एक्स अँड पेन्स, आणि ते फिजिशियनला भेटतात, ऑर्थोपेडिशियनला भेटतात, कोणाला सगळे तपास करतात, MRI सगळं करतात, पण त्याची काही फिजिकल कॉज नाही भेटत. पण जसं मी सांगितलं तुम्हाला अगोदर की डिप्रेशनमध्ये जो 2 रसायन जे कमी होतो, ते कमी जेव्हा होतात तेव्हा आपली पेन सेन्सिटिव्हिटी वाढते, आपली थ्रेशोल्ड फॉर पेन वाढते. म्हणून जे नॉर्मल सेन्सेशन्स असतात आपल्या पोटाचं की शरीराचं, आपल्याला ते पेनफुल असतो. तर पेन इज अ व्हेरी कॉमन सिम्पटम ऑफ डिप्रेशन. तर कदाचित जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या वाईफला ते प्रॉब्लेम आहे आणि ते ट्रीटमेंट करतात आहे, दॅट इज व्हेरी गुड. हे एक कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. कधी कधी डिप्रेशनला आपल्याला आयुष्यभर पण औषध घ्यायला लागतो, कधी कधी कमी वेळ घ्यायला लागतो. सो डिपेंडिंग ऑन त्यांची कंडिशन कशी आहे त्याच्यावर डॉक्टर डिसाईड करणार ड्युरेशन ऑफ द ट्रीटमेंट. नक्कीच. कांचन बारणे पुढचा फोन आला आपल्याला. कांचन, काय तुमचा प्रश्न आहे? थेट विचारा. हॅलो कांचन, तुमचा प्रश्न काय आहे? थेट विचारा. हो मॅम, मी एक कॉलेज स्टुडंट आहे. तर मी भरपूर नेहमी अभ्यास वगैरे करते, पण काही वेळेस माझ्या मनासारखे रिझल्ट मला मिळत नाही, त्यामुळं मला एक डिप्रेशन येतं काय एका प्रमाणात, आणि त्याच्यामुळे माझी भरपूर अशी चिडचिड होते आणि शक्यतो ती चिडचिड माझी घरच्या माणसांवरती होते, ऑब्विसली म्हणजे मॉम डॅडवर किंवा भावावरती वगैरे. तर काय करावं मी या परिस्थितीमध्ये? नक्कीच. मनासारखा रिझल्ट लागत नाहीये, त्याचं डिप्रेशन आलेलं आहे, काय उत्तर द्या? तर तुला इव्हॅल्युएट करायला पाहिजे की तुझं रिझल्टमध्ये प्रॉब्लेम का झाला आहे, वाय आर यू हॅव्हिंग अ प्रॉब्लेम विथ युअर रिझल्ट. म्हणजे अभ्यास जे पोर्शन आहे ते बरोबर कंप्लीट होत नाही, की जे डिलिव्हर करते एक्झाममध्ये जे लिहिते ते बरोबर लिहित नाही. फर्स्ट फाइंड आउट द कॉज, की एफर्ट घालते त्याची रिझल्ट का नाही येत, अँड वर्क ऑन दॅट कॉज.
नाही की जसं की आता कांचनने म्हटलं की तिला डिप्रेशन येतं जेव्हा ती फ्रस्ट्रेट होते, सगळं फ्रस्ट्रेशन घरच्यांवर काढलं जातं. मग अशा वेळी कुटुंबाने त्या व्यक्तीला कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे, कशा प्रकारे साथ दिली पाहिजे? जसं कांचन सांगितलं की डिप्रेशन म्हणजे ते इट इज नॉट अ डिझॉर्डर ऑफ डिप्रेशन, की आपल्याला असं तिने सांगितलं की रिझल्ट नाही आलं म्हणून चिडचिडापण होणं ते नॉर्मल आहे. पण नेक्स्ट टाइम ते काय करायला पाहिजे ते बेटर करायला, तर घरचे लोक त्याला सपोर्ट करायला पाहिजे अभ्यासामध्ये, गिव्ह अ टाइम टू स्टडी. एक्झामच्या अगोदर तुला थोडं रिलॅक्स करायला शिकवायचं. आणि रिझल्ट बरोबर नाही आलं तर प्रेशर नाही टाकायचं की का रिझल्ट बरोबर नाही आलं. आणि खूप जास्त डिप्रेशनसारखं वाटते तर काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्टला भेटून घ्यायची. नक्कीच. पुढचा फोन आलाय, नरेश लिंबोरे आपल्यासोबत आहेत. नरेश, काय तुमचा प्रश्न आहे थेट विचारा. हॅलो. नरेश, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हा मॅडम, मला झोप येत नाही काय नाही संध्याकाळी, आणि कामाचा खूप व्याप आहे असल्यामुळे झोप येत नाही काय नाही, कारण काय? नक्कीच, झोप येत नाहीये, कामाचा प्रचंड व्याप आहे त्यांना. जेव्हा आपण खूप विचार करतो आणि लाईफमध्ये स्ट्रेस असते तर झोपेचा प्रॉब्लेम एक कॉमन प्रॉब्लेम आहे. तर थोडेफार चेंजेस आपल्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही आणणार तर खूप फरक पडणार. फॉर एक्झाम्पल 6 वाजतानंतर तुम्ही टी, कॉफी, अल्कोहोल, पेप्सी हे सगळं घेऊ नका. 6 वाजता अगोदर थोडी एक्सरसाइज आपल्या लाईफमध्ये आणा. फिजिकल ॲक्टिव्हिटी, झोपायच्या अगोदर थोडं ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा. एक फिक्स टाईम झोपण्यासाठी घ्या आणि फिक्स टाईम टू गेट अप. हे सगळे टेक्निक्स तुम्ही वापरले तर कदाचित तुम्हाला झोपेमध्ये फरक येणार. नक्कीच. मघापासून आपल्याला जेवढे फोन्स आलेले आहेत प्रत्येकामध्ये एक मेजर कारण आहे ते म्हणजे झोप येत नाहीये. मग झोप न येणं हे खरं तर डिप्रेशनचं महत्त्वाचं सिम्पटम आहे का, किंवा काय कारण आहे यामागे? हो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिग्निफिकंट सिम्पटम ऑफ डिप्रेशन इज स्लीप डिस्टर्बन्स. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे असतात. एक, आपण बरोबर टाईमवर झोपायला जातो पण ते अधूनमधून जाग येते. म्हणजे 10 वाजता झोपायला जातात, 12पर्यंत बरोबर झोप लागते, त्याच्यानंतर उठतात परत झोपतात. दॅट इज वन ऑफ द स्लीप डिसऑर्डर्स. दुसरं असतो की झोपायला जाणार तेव्हा पण झोप अजिबात लागत नाही, सकाळपर्यंत जागे असते, की सकाळी लवकर झोप सुटते. तर जर डिप्रेशन आहे तर त्याचा उपचार करायला पाहिजे. स्लीपिंग पिल्स घेऊन नाही, पण अँटी डिप्रेशन जे डिप्रेशनचे उपचार आहे ते करायला पाहिजे. दुसरे असं मी सांगितलं की स्लीप हायजीन टेक्निक्स, थोडंफार एक्सरसाइज करणं, कॉफी, स्टिम्युलंट ड्रिंक्स कमी करणं, योगा, मेडिटेशन करणं, हे सगळं ते स्लीप डिस्टर्बन्सला करेक्ट करायला मदत करणार. नक्कीच. प्रत्येक वयात जे आहे ते डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी लहान मुलांपासून अगदी प्रौढांपर्यंत डिप्रेशन पाहतोय. पण बऱ्याचदा असं होतं की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जे आहे ते वाढते, आपल्याला जास्त दिसतंय. काय नेमकी कारणं आहेत त्याच्यामध्ये? जेनेटिकली आपण वेगळो आहोत. मॅन आणि वुमन आर जेनेटिकली डिफरंट. वुमनमध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात. प्रेग्नन्सी, मेनोपॉज, हे सगळे जे हॉर्मोनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतो दॅट ऑल्सो प्रीडिस्पोजेस अस टू डिप्रेशन. दॅट इज वाय द इन्सिडन्स जे आपण सांगतो डिप्रेशन इन विमेन इज मोर दॅन इन मेन. आपण मल्टीटास्क करतो, खूप गोष्टी एकत्र करतो, काम पण करतो, घर पण सांभाळतो, मुलांना पण बघतो. हे सगळं जेव्हा आपण मल्टीटास्क करतो आपले रसायन जास्त आपण वापरतो. जेव्हा जास्त वापरतो तेव्हा डिप्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतो. आणि स्वतःची काळजी न घेणं. विमेन आर द लास्ट की आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची नाही घेत. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स वाय विमेन हॅव डेव्हलप डिप्रेशन मोर. नक्कीच. म्हणजे महिलांनी इतरांची काळजी घेता घेता स्वतःचंही तेवढंच काळजी घेतली पाहिजे. पुढचा फोन आलाय आपल्याला. सचिन भिंगार दिवे आहेत सांगलीवरून. सचिन, काय तुमचा प्रश्न आहे थेट विचारा. हॅलो मॅडम. विचारा तुमचा काय प्रश्न आहे सचिन. हॅलो मॅडम, 7 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला माझा. बरं. हेड इंजुरी झाली होती. न्यूरोसर्जनला वगैरे दाखवलं होतं आणि तिथे काय सीटी स्कॅन रिपोर्ट वगैरे नॉर्मल होता. पण 2-3 महिन्यानंतर मला तिथून सोडल्यानंतर, म्हणजे घरी सोडल्यानंतर परत डिप्रेशन आणि अँझायटीचा प्रॉब्लेम आला लागला. मी सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेत होतो. एक 4 वर्ष ट्रीटमेंट घेतली. तर त्याचबरोबर कॉलेज वगैरे मी माझं पूर्ण केलेलं आहे, पण एवढंच की बेटर रिझल्ट असं मला काही मिळालं नाही तिथे. पण नंतर मी आता कसं आहे ट्रीटमेंट पूर्ण थांबवलेलीच आहे डॉक्टरच्या म्हणजे सायकॅट्रिस्टच्या सल्ल्याने. पण आता प्रॉब्लेम असा होतो की ते सेक्सचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे रात्री कधी कधी हस्तमैथून केलं की नाही मग झोप लागत नाही आणि सारखं लगविल लागते. नक्कीच नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा आणि त्यानंतर त्यांना हे सिम्पटम्स जाणवतात, काय सांगा? हेड इंजरी नंतर कुठं पण सायकॅट्रिक डिसऑर्डर येण्याचं इन्सिडेंट्स आणि साईन जास्त असू शकते. आणि जर हेड इंजरीमुळे त्यांना त्रास झाला आहे तर त्यांना हे जे सायकॅट्रिस्टकडे ते ट्रीटमेंट त्यांनी बंद केली आहे त्यांना परत सुरू करायला पाहिजे आणि रेग्युलर फॉलोअप ठेवायला पाहिजे.
नक्कीच. एकूणच काय तर रेग्युलर फॉलोअप डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधं, व्यायाम, योगा हे सगळं जे काय आहे ते करून आपण नैराश्यावर मात करू शकतो. खरं तर खूप महत्त्वाचा विषय होता, अजूनही चर्चा करायची, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण आलात, आपण प्रेक्षकांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या नोटवर आपण या महत्त्वाच्या आणि विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.